नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीमार्फत आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी प्राध्यापिका श्रीमती थोरबोले RT, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव येथे अध्यापकाचार्या म्हणून कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेमध्ये जे विविध विषयावरील प्रश्न असतात त्यामधील एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित. आणि गणितामध्ये ज्या विविध शाखा आहेत त्यामध्ये सांख्यिकी असेल, भूमिती, अंकगणित या सर्वांवर प्रश्न विचारले जातात. तर आज आपण भूमितीतील TETला विचारल्या जाणाऱ्या काही संकल्पना किंवा संकल्पनावरील प्रश्न याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आकार, आकाराचे गुणधर्म, क्षेत्रफळ, परिमिती, घनफळ, पृष्ठफळ यांचा अभ्यास या सत्रामध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं एक नजर आपण TET परीक्षेमध्ये जे विविध विषय आहेत त्या विषयांपैकी गणिताचा नेमका भारांश किती आहे ते आपण पाहू. आता पेपर 1 आणि पेपर 2 इथे तुमच्यासमोर तक्त्यामध्ये दिसत आहे. तर विषय दोन्हीकडं समानच आहेत. कुठपर्यंत पहा, भाषा 1 दोन्हीकडे समान आहे, भाषा 2 पण आहे, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रसुद्धा दोन्ही पेपरमध्ये आहे, गणित देखील दोन्ही पेपरमध्ये आहे. आणि पहिला पेपर जो 1ली ते 5वीपर्यंतचं परिसर अभ्यास आहे आणि दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये मात्र परिसर अभ्यासाच्या ऐवजी विज्ञान किंवा समाजशास्त्र तुमचा जो विषय असेल तो असेल. सर्वसाधारणपणे जरी इथं विचार केला, मी गणितासाठी हायलाईट केलेला आहे, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्हीही पेपरमध्ये गणितासाठी प्रत्येकी 30 प्रश्न विचारलेले आहेत आणि 30 प्रश्नांसाठी 30 गुण आहेत. आणि आपला जो एकूण पेपर आहे तो 150 गुणांचा असणार आहे. आणि 150 गुणांच्या प्रश्नामध्ये 30 गुणांचं जे प्रश्न आहेत, म्हणजे 30 प्रश्न जे आहेत 30 गुणांसाठी ते गणितावर आधारलेले आहेत. आणि मग सर्वसाधारणपणे विचार केल्यास 150 मिनिटांमध्ये हा पेपर आपल्याला सोडवायचा असतो. 150 प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मिनिटामध्ये होणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच गणितातला प्रत्येक प्रश्न 1 मिनिटामध्ये आपल्याला सुटलाच पाहिजे. आता सर्वसाधारणपणे जर गणितातले प्रश्न सोडवायचे असतील तर काही बाबी आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण गणित शिकताना एक गोष्ट लहानपणापासून शिकलेलं आहोत की गणितामध्ये किंवा गणितातली उदाहरणं सोडवताना पायऱ्यांना खूप महत्त्वाचं स्थान असतं. पण इथे मात्र आपल्या पायऱ्या कोणी पाहणार नाही. तर आपण पटकन त्या उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण 1 मिनिटामध्ये जर उदाहरण सोडवायचं असेल तर आपलं वेळेचं व्यवस्थापन हे खूप व्यवस्थित करणं गरजेचं आहे. प्रश्नाचं नीट आकलन करून घेतलं पाहिजे. सुरुवातीला प्रश्न व्यवस्थित वाचा. त्यामध्ये संख्या, बऱ्याच वेळेला त्याच्यातल्या संख्या लिहित असताना किंवा संख्यांचं आकडेमोड करत असताना आपली गफलत होते. 4 ऐवजी 5 घेतो, 5 ऐवजी 6 चुकून होतं आणि पूर्ण उत्तर आपलं चुकतं. तर प्रश्नाचं आकलन व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर योग्य सूत्र आणि पद्धतीचा वापर करायला पाहिजे की जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये मला उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल त्याच्यासाठी आपल्याला योग्य पद्धत वापरणं इथं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पर्यायाची पडताळणी करायला हवी. बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला माहीत असेल की 2 पर्याय हे उत्तराच्या जवळचे असतात, तर सर्वसाधारणपणे 2 पर्याय थोडेसे लांबचे असतात. तर अशा वेळेला आपली उत्तराची गफलत होता कामा नये. तर सर्वच पर्याय जे आहेत ते अगोदर व्यवस्थित पाहून नंतर आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर सोप्या गणितापासून सुरुवात करायची. बऱ्याच वेळेला प्रश्न जे काही TETच्या परीक्षेमध्ये विचारले जातात तर त्यांची काठिण्य पातळी ही भिन्न भिन्न असते. तर जी सोपी आहेत किंवा तुम्हाला जी सोडवणं सोपं वाटतं तर तिथून आपण सुरुवात केल्यास त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा गणितासाठी आहे पुनरावृत्ती आणि सराव. सराव खूप महत्त्वाचा आहे. मी अगदी 4 दिवस अभ्यास केला, मध्ये 2 महिने गॅप पडला आणि मग मी परीक्षेला जाऊन बसलो तर नाही होणार आपलं व्यवस्थित. तर त्यासाठी गणिताचे जे काही उदाहरणं आहेत त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. तर या बाबी जर आपण लक्षात ठेवल्या तर सर्वसाधारणपणे आपल्याला TETमधले जे गणिताचे प्रश्न आहेत किंवा उदाहरणं आहेत ती व्यवस्थितपणे सोडवता येतील. आता पहा, आपण सुरुवात करतोय भूमितीतील आकार. कारण भूमिती हे आकारांचं शास्त्र आहे. तर भूमितीतले हे जे काही आकार आहेत ते मुख्य 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे द्विमितीय आकार आणि दुसरा आहे त्रिमितीय आकार. आता द्विमितीय या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. द्वि म्हणजे 2, मिती म्हणजे बाजू, म्हणजे
ज्या आकारांना 2 बाजू असतात त्याला आपण द्विमितीय आकार असे म्हणतो. म्हणजे लांबी आणि रुंदी असलेले जे आकार आहेत त्यांना द्विमितीय आकार असे म्हणतात. म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या पृष्ठभागावरती किंवा वहीवरती आपण म्हणूया काढलेल्या ज्या विविध आकृत्या असतात त्या सर्व कशा असतात? द्विमितीय आकार असतात. उदाहरण त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ इत्यादी द्विमितीय आकार आहेत. आता त्रिमितीय, त्रि म्हणजे 3, मिती म्हणजे बाजू, म्हणजे ज्या आकाराला 3 बाजू असतात. म्हणजे काय बघा, लांबी, रुंदी व उंची किंवा जाडी असणाऱ्या आकारांना त्रिमितीय आकार असे म्हणतात. तर याची जी उदाहरणं आहेत ते म्हणजे घन, इष्टिकाचित्ती, दंडगोल, शंकू किंवा गोल हे सर्व आकार कसे आहेत? त्रिमितीय आकार आहेत. आता आपण भूमितीतली जी मूलभूत संबोध आहेत ते पाहू. आता हे खरं तर संबोध आपण 2री-3रीपासून शिकत आलेलो आहोत आणि याच्यावरच प्रश्न विचारले जातात. त्यामुळं कठीण किंवा अवघड असं TETमध्ये गणिताची जी उदाहरणं आहेत ती सोडवताना काहीच नसतं. आता सर्वसाधारणपणे भूमितीतले जे संबोध आहेत ते बिंदूपासून सुरू होतात. तुम्हाला बिंदू म्हणजे माहीत आहे. किरण म्हणजे माहीत आहे की एक त्याचा आरंभ बिंदू असतो आणि पुढच्या दिशेनं तो अमर्याद असतो. OA हा इथं किरण दाखवलेला आहे. रेषा आपल्याला माहीत आहे दोन्ही बाजूला अमर्याद असते. त्यानंतर पुढचा आहे तो रेषाखंड, हा दोन्ही बाजूंना मर्यादित असतो. त्यानंतर प्रतल आहे. प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग ज्याला आपण प्रतल असं म्हणतो. तर प्रतल हे सर्व बाजूंनी अमर्याद असतं आणि प्रतल कधी काढता येतं बघा, त्याच्या कंडिशन काय आहेत? तर ज्यावेळेला 3 नैकरेषीय बिंदूंनी प्रतल काढता येतं, 2 समांतर रेषा असतील तिथं प्रतल आपल्याला काढता येतं, 2 छेदणाऱ्या रेषांनी प्रतल निश्चित करता येतं. तर या प्रतल निश्चित करण्यासाठीच्या काही अटी आहेत, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एकरेषीय बिंदू आहेत की जे सरळ एका रेषेमध्ये आहेत आणि ज्यातून एक आणि एकच रेषा काढता येते त्यांना एकरेषीय बिंदू असं म्हणतात. नैकरेषीय बिंदू जे एका सरळ रेषेत नाही आहेत किंवा ज्याच्यातून एक रेषा आपल्याला काढता येत नाही त्याला नैकरेषीय बिंदू असं म्हणतात. त्यानंतर छेदणाऱ्या रेषा, ज्या 2 रेषा परस्परांना छेदतात तर त्याला छेदणाऱ्या रेषा म्हणतात. त्यानंतर एकसंपाती रेषा म्हणजेच 2 किंवा 2पेक्षा अधिक रेषा जेव्हा एका बिंदूमध्ये छेदतात त्यांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. त्यानंतर समांतर रेषा आहेत की ज्या एकमेकांना समांतर असतात त्यांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. हे सगळे संबोध अगदी आपण 2रीच्या पुढे शिकलेलो आहोत. तर याच संबोधावर आधारित कशा पद्धतीची उदाहरणं विचारली जातात हे थोडंसं आपण इथं पाहूया. आता एक इथं उदाहरण दिलेलं आहे. सोबतच्या आकृतीतील पुढीलपैकी विरुद्ध किरणांची जोडी कोणती? आता किरण म्हणजे काय हे आपण संबोधामध्ये बघितलेलं आहे किंवा तुम्हाला सुद्धा त्याचं आकलन आहे. आता पर्याय पहा, किरण PQ आणि किरण QR. आकृतीमध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किरण PQ आणि किरण QR हे आहेत का असं विचारलेलं आहे. दुसरं आहे किरण RP आणि किरण PR. हे त्याचीच नावं फक्त आपण अदलून घेतलेली आहेत. तिसरा बघा, तिसरा जो पर्याय आहे किरण QP आणि किरण RS. QP आणि RS हे सुद्धा परस्परांचे विरुद्ध किरण होऊ शकत नाहीत. हे तिन्ही जरी तुम्ही पाहिले तर परस्परांचे विरुद्ध किरण होऊ शकत नाहीत. आता चौथा पहा, किरण RP आणि किरण RS. आता RP म्हणजे Rच्या डाव्या बाजूला आणि RS म्हणजे R या बिंदूच्या उजव्या बाजूला. म्हणजे R हा इथला आरंभ बिंदू धरला तर आरंभ बिंदूपासून Pकडे जाणं म्हणजे RP जो त्या बाजूला अमर्याद आहे आणि आरंभ बिंदूपासून RS म्हणजे उजव्या बाजूला अमर्याद आहे, असे 2 किरण जे एकमेकांच्या विरोधात आहेत म्हणजेच किंवा विरुद्ध आहेत. म्हणजेच याचं उत्तर जो आहे तो पर्याय क्रमांक 4 येतं. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहू बघा. 2 परस्पर विरुद्ध किरणांनी डॅश डॅश तयार होते. 2 परस्पर विरुद्ध किरण असतील तर त्यापासून काय तयार होते? रेषाखंड, रेषा, प्रतल आणि किरण. तर थोडीशी आकृती बघितल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येतं. पहा इथं 2 परस्पर विरोधी किरण आहेत. किरण MN आणि किरण ML. किरण हा आरंभ बिंदूपासून आपण त्याचं वाचन करतो. MN आणि ML हे परस्परांचे 2 विरुद्ध किरण एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून काय तयार झालेली आहे? रेषा तयार झालेली आहे. याचाच अर्थ पर्याय ब हे याचं अचूक उत्तर आहे. उदाहरण पहा, पुढीलपैकी कोणते विधान प्रतल निश्चित करत नाही? तर याचे पर्याय आहेत एकमेकींना छेदणाऱ्या 2 रेषा, 3 नैकरेषीय बिंदू,
3 एकरेषीय बिंदू आणि 2 समांतर रेषा. तर मघाशीच आपण पाहिलेलं आहे की प्रतल निश्चित करायचं असेल किंवा निश्चित ज्यावेळेला प्रतल होतं त्यावेळेला काय अटी आहेत. तर एकमेकींना छेदणाऱ्या 2 रेषा प्रतल निश्चित करतात. 3 नैकरेषीय बिंदूसुद्धा प्रतल निश्चित करतात. 3 एकरेषीय बिंदू मात्र प्रतल निश्चित करत नाहीत आणि 2 समांतर रेषा देखील प्रतल निश्चित करतात. तर यामध्ये जी 3 विधानं आहेत अ, ब आणि ड, तर हे 3ही विधाने प्रतल निश्चित करत असतात. आणि मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की कोणते विधान प्रतल निश्चित करत नाही. तर क 3 एकरेषीय बिंदू हे विधान प्रतल निश्चित करत नाही. म्हणजेच याचा जो बरोबर पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक क. त्यानंतर पुढे एक आपण उदाहरण पाहणार आहोत की सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत. 5, 7, 10 आणि 12. तर असे प्रश्न बऱ्याच वेळेला TETला विचारले जातात. आता या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना जे स्पष्टीकरण आहे ते आपण पाहू. तर एकूण जे या रेषेवरती दिलेले बिंदू आहेत ते बिंदू किती आहेत पहा. 1, 2, 3, 4 आणि 5. ए पासून ई पर्यंत 5 बिंदू आहेत. तर त्या बिंदूंच्या संख्येमधून 1 वजा करायचा आहे. म्हणजेच 5 वजा 1 बरोबर 4 आलं. आणि जे उत्तर आलेलं आहे म्हणजे 4 हे उत्तर आलेलं असेल तर त्यावेळेला 1 पासून त्या आलेल्या उत्तरापर्यंत म्हणजे 4 पर्यंत सर्व अंकांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक क 10 येईल. आता हेच उदाहरण आहे ते वेगळ्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला सोडवता येतं. इथे पहा सूत्र वापरायचे. सूत्र काय आहे, n कंसात n वजा 1 भागिले 2. आता n म्हणजे काय आहे तर त्या रेषेवर दिलेले जे बिंदू आहेत ते बिंदूंची संख्या म्हणजे n. आता या सूत्रामध्ये आपण किंमत भरू. 5 कंसामध्ये 5 वजा 1 भागिले 2. सुरुवातीला कंस आपण सोडून घेणार आहोत. 5 वजा 1 4 आलं भागिले 2. 4 आणि 5चा गुणाकार केला. 4 पंचे 20 भागिले 2 म्हणजेच 10. तुमच्या लक्षात आलं असेल दोन्ही पद्धतीनं आपण इथं उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. सुरुवातीची जी पद्धत आहे तिथं मात्र एकूण बिंदूंच्या संख्येतून 1 हा अंक वजा केल्यानंतर जे काही तुमचं उत्तर येईल त्या उत्तरापर्यंत म्हणजे 1 पासून त्या उत्तरापर्यंत सर्व अंकांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ 9, 10 पर्यंत करावी. जर ते उत्तर आलं तर आपल्याला 1 पासून तिथपर्यंत सगळ्या अंकांची बेरीज करावी लागेल. आणि हे बेरीज करत असताना थोडासा वेळ जाऊ शकतो किंवा बेरीज करताना एखादा अंक जर पुढे मागे झाला तर आपलं उत्तर चुकूही शकतं. पण जर आपण या सूत्राचा वापर केला तर पटापट त्या सूत्रामध्ये जर किमती घालून जर आपण आकडेमोड केली तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता ही दोन्ही उत्तरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग आहेत. पण कमीत कमी कालावधीमध्ये कोणत्या मार्गाने आपण उत्तरापर्यंत पोहोचू याचा विचार करून तुम्हाला सोपी वाटणारी किंवा कमी कालावधीमध्ये तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचत असाल ती ट्रिक तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर पुढचे उदाहरण आहे पहा. हे उदाहरण नोव्हेंबर 2024ला जे TET झालेले आहे त्यामध्ये विचारलेलं आहे. सोबतच्या आकृतीत दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील. आता पर्याय त्याचे पहा. 36, 34, 28 आणि 26. आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीनंच तिथं रेषा होती, इथं वर्तुळ आहे. वर्तुळावरील एकूण बिंदू किती आहेत पहा. ए पासून जर आपण मोजले ए पासून H पर्यंत तर एकूण बिंदू आहेत 8. आता या 8मधून 1 वजा करायचं आहे. उत्तर आपलं 7 आलं. पुढचा टप्पा म्हणजे 1 ते 7 पर्यंतच्या अंकांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. तर 1 ते 7 पर्यंतच्या जर अंकांची बेरीज केली तर इथं ती बेरीज 28 येते. किंवा आपण हे 28 जे रेषाखंड काढता येतात इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सूत्राचा मगाशी वापर केलेला होता. सूत्र वापरून जर सूत्रामध्ये आपण किमती भरल्या, इथं n म्हणजे वर्तुळावरचे बिंदू, वर्तुळावरती एकूण 8 बिंदू आहेत, त्या किमती या सूत्रामध्ये इथं भरलेल्या आहेत. त्यानंतर 7 हे 8 वजा 1 7 येते आणि मग या दोघांचे आपण गुणाकार करू. 8 गुणिले 7 56 आलं आणि भागिले 2 किंवा छेद 2 आणि हे जर पुढे सोडवलं तर 28 हे उत्तर येते. आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या आकृतीमध्ये एकूण आपल्याला 28 रेषाखंड काढता येतात आणि वरती पर्यायसुद्धा 28 आहे आणि पटकन आपण मग क हे बरोबर पर्याय आहे म्हणून आपण उत्तराला त्या गोल करतो, कला गोल करतो.
पण इथे गडबड जर झाली तर आपण फसू शकतो. कारण इथे पहा, या आकृतीमध्ये काय नेमकं विचारलेलं आहे की दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील. आधी ऑलरेडी तिथे 2 रेषाखंड तुम्हाला काढून दिलेले आहेत आणि ते रेषाखंड धरून आपण 28 हा आकडा निघलेला आहे आपला. आणि जर आपण 28 इथं उत्तर दिलं तर ते चुकीच होऊ शकतं, कारण 2 त्यांनी काढून दिलेले आहेत आणि आणखी किती काढता येतील असं विचारलेलं आहे. म्हणजे इथं काय करावे लागेल, 2 रेषाखंड काढलेले असल्यामुळे हे 28 मधून आपल्याला ते 2 वजा करावं लागेल आणि मग आपल्याला किती उत्तर मिळेल, 26 हे उत्तर मिळेल. म्हणजे 2 रेषाखंड इथं काढून दिलेले आहेत आणि आणखी आपल्याला 26 रेषाखंड काढता येतील. म्हणजे 26 आणि 2 असे एकूण या वर्तुळावरती या 8 बिंदूमधून 28 आपल्याला रेषाखंड काढता येतात. म्हणून याचं उत्तर किती आहे, 26 आहे, पर्याय क्रमांक ड. आता आपण कोन व कोनांचे प्रकार पाहू. आता आपल्याला माहीत आहे की कोनाचे जे प्रकार आहेत ते काटकोन, लघुकोन, विशाल कोन, सरळ कोन हे प्रकार तुम्ही सगळे अभ्यासलेले आहेत. प्राथमिक स्तरावरती, माध्यमिक स्तरावरती काही प्रकार बघितलेले आहेत. आता काटकोन, या समोर आपल्या एक चार्ट तुम्हाला दिसतोय. तिथं कोणाचा प्रकार आहे, त्याची आकृती पण दिलेली आहे आणि त्याचे गुणधर्म दिलेले आहेत. तर काटकोन हा ज्या कोणाचे माप 90 अंश असतो त्याला काटकोन म्हणतात, आपल्याला माहीत आहे. लघुकोन ज्या कोणाचं माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतं तो लघुकोन. त्यानंतर विशाल कोन ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं पण 180 अंशापेक्षा कमी असतं त्याला विशाल कोन म्हणतात. त्यानंतर सरळ कोन, आकृती दिलेली आहे, सरळ त्याला का नाव दिलं असावं तुमच्या लक्षात येतं आहे की ज्या कोणाचे माप हे 180 अंश असते त्याला सरळ कोन म्हणतात. त्यानंतर प्रविशाल कोन की ज्या कोणाचे माप 180पेक्षा जास्त असते मात्र 360 अंशापेक्षा कमी असते त्याला प्रविशाल कोन असं म्हणतात. 0 अंशाचा कोन ज्या कोणाचं माप 0 असतं किंवा 0 अंश असतं त्याला 0 अंश कोन असं म्हणतात. त्यानंतर पूर्ण कोन ज्या कोणाचे माप हे 360 अंश असते त्याला पूर्ण कोन असं म्हणतात. त्यानंतर कोणाच्या काही जोड्या आपण अभ्यासणार आहोत. पहिली आहे संलग्न कोन किंवा त्यालाच लगतचे कोन असे म्हणतात. आता आकृती पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर कुणाला म्हणायचं संलग्न कोन, 2 कोनांची एक भुजा सामायिक. आकृतीमध्ये तुम्हाला संलग्न कोन दिसत आहेत, कोन ए आणि कोन बी हे संलग्न कोन आहेत. तर यांची एक भुजा सामायिक म्हणजे मध्ये जी भुजा दिलेली आहे ती एक भुजा सामायिक असते आणि त्या सामायिक भुजेमुळं त्यांचे 2 वेगवेगळे अंतर्भाग तयार होतात किंवा त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे होतात. तर 2 कोनांची एक भुजा सामायिक असेल आणि अंतर्भाग वेगवेगळे असतील तर त्याला संलग्न कोन किंवा लगतचे कोन असे म्हणतात. पुढचा रेषीय जोडीतील कोन. आता रेषीय जोडीतील कोन कुणाला म्हणायचं पहा, 2 संलग्न कोनांची बेरीज. आता 2 संलग्न म्हणजे आपण बघितलेलं आहे की त्यांची एक भुजा जी आहे ती सामायिक असते. तर 2 संलग्न कोनांची बेरीज जर 180 अंश असेल तर त्या कोनांच्या असामायिक भुजा जर विरुद्ध किरण असतील, आकृती पहा म्हणजे तुमच्या लक्षात येते. 2 संलग्न कोनांची बेरीज, एक कोन इथं आहे COA हा कोन आहे 105 अंशाचा आणि COB हा कोन आहे 75 अंशाचा. म्हणजे दोघांची जर बेरीज केली तर ती 180 अंश भरते. आणि कोनांच्या असामायिक भुजा विरुद्ध किरण. आता यातल्या असामायिक भुजा कोणत्या आहेत पहा, कोणाच्या सामायिक भुजा OC आहे, असामायिक कोणत्या आहेत OA आणि OB. तर या कशा आहेत, परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. तर अशा कोनांना काय म्हटलेलं आहे, रेषीय जोडीतील कोन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर विरुद्ध कोन, 2 रेषा परस्परांना छेदून जे कोन तयार होतात त्यांना विरुद्ध कोन असं म्हणतात. आकृतीमध्ये तुम्हाला विरुद्ध कोन दिसत आहेत की 145 अंशाचे जे विरुद्ध परस्परांचे आहेत ते विरुद्ध कोन आहेत आणि 35 अंशाचे जे आहेत ते सुद्धा एकमेकांचे कसे आहेत, विरुद्ध कोन आहेत. त्यानंतर कोटिकोन. आता कोटिकोन म्हणजे काय पहा, ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या 2 कोनांना परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. आता इथं आकृतीमध्ये कोन ABC आणि कोन PQR दिलेला आहे. कोन ABCचे माप 40 अंश आहे तर कोन PQRचे माप हे 50 अंश आहे आणि दोघांच्या मापांची जर बेरीज केली तर ती 90 अंश येते. म्हणजे ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज जर 90 आली तर त्या दोघांना परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. आणि आता पूरक कोन. पूरक कोन म्हणजे काय, तर ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या 2 कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. जसं
कोटिकोणामध्ये दोघांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, तसंच पूरक कोणामध्ये मात्र ही बेरीज 180 अंश असते. इथं आकृतीमध्ये कोण PQR हा 140 अंशाचा आहे, तर कोण XYZ हा 40 अंशाचा आहे. दोघांची जर बेरीज केली तर ती 180 अंश होते आणि म्हणूनच यांना काय म्हटलेलं आहे, पूरक परस्परांचे पूरक कोण असं म्हटलेलं आहे. तर या कोणांच्या प्रकारावर किंवा ज्या कोणांच्या जोड्या आहेत त्याच्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ते आपण इथे पाहणार आहोत. बघा प्रश्न काय आहे, एका कोणाचा कोटिकोण 35 अंश आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती. आता इथं कोटिकोणाबद्दल काय माहिती आपल्याला अपेक्षित आहे, काय माहीत असायला पाहिजे की परस्परांचे जे कोटिकोण असतात त्यांची बेरीज 90 अंश होते आणि जे परस्परांचे पूरक कोण आहेत त्यांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला बेसिक जे आहे ते माहीत असायला हवं. आता बघा एका कोणाचा पूरक कोण, आपल्याला इथं सूत्र वापरता येतं. पूरक कोणाचे माप आपल्याला विचारलेलं आहे, तर कोणाचा पूरक कोण काढण्यासाठी सूत्र काय वापरलेलं आहे, त्याचा कोटिकोण अधिक 90 अंश. आता त्याचा कोटिकोण दिलेला आहे, इथं एका कोणाचा कोटिकोण दिलेला आहे आपल्याला 35 अंश आहे, अधिक 90 अंश केलेला आहे आणि मग उत्तर किती आलेलं आहे, 125 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक ड इथं अचूक पर्याय किंवा बरोबर पर्याय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला हेच आणखी वेगळ्या पद्धतीनं सुद्धा म्हणजे ही आत्ता जे सूत्र आपण वापरून उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे, म्हणजे ही एक टेक्निक आहे असं पण म्हणूया. आणखी दुसऱ्या पद्धतीनं पण आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता कोटिकोण 35 अंश असल्यास त्या कोणाचे माप x मानू, म्हणजे परस्परांचे कोटिकोण आहेत त्यांची बेरीज 90 अंश असते आपल्याला माहीत आहे. एक कोण माहीत आहे तर दुसरा माहीत नाही आपल्याला, मग त्याचं माप आपण x मानलेलं आहे. तर x अधिक 35 अंश बरोबर 90 अंश, म्हणजे जे काही परस्परांचे कोटिकोण आहेत त्यांची बेरीज आपल्याला 90 अंश असते आपल्याला माहीत आहे. एकाचं 35 आहे तर दुसऱ्याचं माप काढायचं आहे म्हणून ते x मानलेलं आहे. x अधिक 35 बरोबर 90 अंश, म्हणजेच xची किंमत काढण्यासाठी 90 वजा 35 x बरोबर 55 आलेलं आहे. आता त्याच्या पूरक कोणाचे माप आपल्याला काढायचं आहे. परस्परांचे जे पूरक कोण असतात त्यांची बेरीज 180 अंश असते, तर त्याच्या पूरक कोणाचे माप काढण्यासाठी मग 180 मधून एक आपल्याला माहीत झालेला आहे 55 अंशाचा, तर तो जर आपण वजा केला तर 180 अंश वजा 55 अंश, तर उत्तर मिळालेलं आहे 125 अंश. म्हणजे दोन्ही पद्धतीनं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतं. पण पहिली जर पद्धत वापरली तर तिथं सूत्राचा तुम्ही वापर केला तर पटकन आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला जी सोपी वाटेल आणि कमीत कमी वेळेत तुम्ही उदाहरण सोडवू शकाल अशा टेक्निकचा वापर करून किंवा क्लुप्तीचा वापर करून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. तर ह्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय ड. त्यानंतर पुढचे एक उदाहरण पहा. एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या 5 पट आहे तर त्या कोणाचे माप किती. आता इथं पट सांगितलेले आहे की एक कोण आहे की तो त्याच्या पूरक कोणाच्या 5 पट आहे तर त्या कोणाचे माप किती. इथंही आपल्याला माहीत असलं पाहिजे की परस्परांचे जे पूरक कोण असतात त्यांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. पहा समजा पूरक कोण x मानू, आपल्याला एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या 5 पट आहे असं म्हटलेलं आहे. तर पूरक कोण x मानला तर जो मूळ कोण आहे तो 5x होईल, कारण इथं 5 पट म्हटलेलं आहे म्हणून 5x. आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून 5x अधिक x बरोबर 180 अंश, कारण पूरक कोण आपण x मानलेला आहे तो x आणि त्याची 5 पट म्हणजे मूळ कोण 5x झाला, म्हणजे 5x अधिक x बरोबर 180 अंश. 5x अधिक xची जर बेरीज केली तर 6x येईल बरोबर 180 अंश. xची जर किंमत काढायची असेल तर 180 भागिले 6 x बरोबर 30 अंश. आपल्याला x बरोबर 30 अंश मिळालेला आहे. आता मूळ कोण काय म्हटलेलं आहे की एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या 5 पट आहे. मग एका कोणाची त्या किंमत मिळालेली आहे आपल्याला 30 अंश. आता मूळ कोण किती येतोय बघूया आपण. जिथं 5x आहे तर xच्या ठिकाणी आपण xची किंमत घालू 5 गुणिले 30 अंश आणि याचं उत्तर आलेलं आहे 150 अंश. तर पर्याय क्रमांक क हे याचं काय आहे, अचूक उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर आणखी एक प्रश्न पाहू आपण. सोबतच्या आकृतीत एकूण पूरक कोणांच्या जोड्या किती. पहा पर्याय 6
15, 21 आणि 5. आता इथे एक आकृती दिलेली आहे. तर याच्यामध्ये पूरक कोणाच्या किती जोड्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आता असं जर आपण मोजत बसलो या आकृतीमध्ये तर बराच वेळ आपला जाऊ शकतो. त्यापेक्षा आपण एक क्लुप्ती इथे वापरणार आहोत किंवा एका टेक्निकचा आपण इथं वापर करणार आहोत. जर अशा आकृतीमध्ये पूरक कोणाच्या जर जोड्या आपल्याला विचारल्या असतील तर त्यासाठी काय टेक्निक वापरायचे आहे बघा. एकूण किरण, या आकृतीमध्ये दिसणारे एकूण किरण त्यातून 2 काय करायचं आहे, 2 हा अंक वजा करायचा आहे. आता एकूण किरण आकृतीमध्ये किती आहेत पहा. तुम्ही जर मोजले तर तुमच्या लक्षात येईल. ओ ए पासून सुरुवात करा. ओ ए हा पण किरण आहे. ओ जी 2 झाले. त्यानंतर ओ बी, ओ सी, ओ डी, ओ ई आणि ओ एफ असे एकूण 7 किरण आकृतीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या 7 किरणामधून आपण 2 हा अंक काय करायचा आहे, वजा करायचा आहे. तेव्हा आपल्याला पूरक कोणाच्या जोड्या मिळणार आहेत. तर उत्तर आलेलं आहे 5. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये एकूण पूरक कोणांच्या जोड्या किती आहेत, 5 आहेत. म्हणजेच पर्याय ड हे या उदाहरणाचं अचूक उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण त्रिकोणाचे गुणधर्म पाहू. तर 3 नैकरेषीय बिंदू 3 रेषाखंडांनी जोडल्यास त्रिकोण तयार होतो आपल्याला माहीत आहे. कोणावरून त्रिकोणाचे पडणारे प्रकार, लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण हे आपण प्राथमिक स्तरावरती अभ्यासलेलं आहे. लघुकोन त्रिकोणामध्ये तिन्ही कोन लघुकोन असतात, म्हणजेच 90पेक्षा लहान असतात. विशाल कोन त्रिकोणामध्ये एक कोन विशाल कोन म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा असतो. तर काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन हा काटकोन म्हणजेच 90 अंशाचा असतो. बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे जे प्रकार आहेत तेही आपल्याला माहीत आहेत. समभुज त्रिकोण, तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात आणि प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. समद्विभुज त्रिकोण, 2 बाजू समान लांबीच्या आणि दोन कोन जे आहेत ते एकरूप असतात. आणि विषमभुज त्रिकोणामध्ये सर्व बाजू भिन्न लांबीच्या असतात. आता त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, आपण शिकत आलेलो आहोत. त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या लांबीची जर बेरीज केली तर ती बेरीज त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. त्यानंतर त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरचा कोन हा मोठाच असतो आणि लहान बाजूसमोरचा कोन हा लहान असतो. त्रिकोणाच्या पुढचा गुणधर्म आहे की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे संलग्न नसलेल्या आंतरकोनाच्या बेरजे एवढे असते. आता आकृतीमध्ये तुम्हाला 3 बाह्यकोन असलेले पाहायला मिळतात. एक 100 अंशाचा आहे, एक 140 अंशाचा आहे, तर एक 120 अंशाचा आहे. काय गुणधर्म सांगतो बघा. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे संलग्न नसलेल्या, आता आपण त्रिकोणाचा बाह्यकोन कोणता विचारात घेऊया. मापकोन ACD हा जर विचारात घेतला जो 140 अंशाचा आहे, तर त्याचे माप हे संलग्न नसलेल्या, आता त्याचा संलग्न असलेला कोण कोणता आहे, ACB संलग्न आहे, तर तो विचारात घ्यायचा नाही. तर संलग्न नसलेला म्हणजे कोण BAC आणि कोण ABC. तर या 2 कोणांच्या मापांची जर बेरीज केली, कोण BAC हा 80 अंश आहे आणि कोण ABC हा 60 अंश आहे. जर या 2 कोणांच्या मापांची बेरीज केली तर ती 140 अंश येते. म्हणजेच त्याच्या बाह्यकोनाच्या मापाएवढी येते. म्हणजेच बाह्यकोनाचे माप हे संलग्न नसलेल्या म्हटलेलं आहे, आंतरकोनाच्या बेरजे एवढे असते. इथं उदाहरणसुद्धा दिलेलं आहे. पुढचा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या तिन्ही बाह्यकोनांची बेरीज 360 अंश असते. आकृतीमध्ये तिन्ही बाह्यकोन दिसत आहेत. तिन्ही बाह्यकोनांच्या मापांची जर बेरीज केली तर ती किती येते, 360 अंश येते. आता त्रिकोणाच्या गुणधर्मावर किंवा त्रिकोणावर आधारित कशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो ते आपण इथं पाहू. त्याचा एक नमुना पाहू. तर एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर सर्वात लहान कोनाचे माप किती. प्रश्न आधी समजून घेणं इथं खूप गरजेचं आहे की त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे जे 2:3:4 आहे आणि यावरून आपल्याला त्या त्रिकोणाचा सर्वात लहान कोन जो आहे त्याचं माप इथं आपल्याला काढायचं आहे. पर्याय 40, 60, 80 आणि 100 दिलेले आहे. आता ते कसं काढायचं पाहू. जे इथं त्रिकोणाच्या कोणांच्या मापाचं गुणोत्तर दिलेलं आहे ते गुणोत्तर आपण इथं सूत्रामध्ये मांडणार आहोत, म्हणजे x मानू. आणि तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते हेही आपल्याला माहीत आहे. म्हणून गुणोत्तर सूत्रामध्ये आपण इथं मांडलेलं आहे बघा. 2x अधिक 3x अधिक 4x आणि 3 कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या किती असते, 180 अंश असते. म्हणून बरोबर 180.
80. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. 2x अधिक 3x अधिक 4x यांचं जर आपण यांची बेरीज केली तर ती किती येते? 9x येते. 9x बरोबर 180, x बरोबर 20, म्हणजे xची किंमत इथं आपल्याला मिळालेली आहे 20. आता आपण काय करणार आहोत बघा, एक कोण आपण घेणार आहोत आणि त्या कोणांचं माप किती आहे ते आपण शोधणार आहोत. आता एक कोण घ्यायचा आहे, त्याचं जे काही गुणोत्तर दिलेलं आहे 2 3 4, तर 2 पहिला जे आहे ते 2 म्हणून 2x घेतलेला आहे. 2x मध्ये xची किंमत भरू आपण. xची किंमत 20 आहे, 20 अंश आहे, तर 2 गुणिले 20 बरोबर 40 अंश झालेला आहे. दुसरा जो कोण आहे तो 30x आहे, 3 गुणिले 20 60 अंशाचा झालेला आहे. आणि जो तिसरा कोण आहे 4x, 4 गुणिले 20 बरोबर 80 आलेला आहे. तर आपल्याला काय आता इथं आपण त्रिकोणाचे 3ही कोण आणि त्यांची मापं काढलेली आहेत. एक आलेला आहे 40 अंश, दुसरा आलेला आहे 60 अंश आणि तिसरा आलेला आहे 80 अंश. आणि आपल्याला प्रश्नामध्ये मात्र काय विचारलेलं आहे, सर्वात लहान कोणाचे माप. तर 40, 60 आणि 80मध्ये सर्वात लहान कोण कोणता आहे, तर 40 अंशाचा आहे. म्हणजेच या उदाहरणाचं जे उत्तर अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक अ 40 अंश दिलेलं आहे. पायथागोरसचा सिद्धांत. तर हा पायथागोरसचा सिद्धांत आपण 8वी 9वीला अभ्यासलेला आहे आणि हा सिद्धांत काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत आहे हे आपल्याला माहीत आहे. तर हा सिद्धांत काय आहे पहा, काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. याचं जर सूत्र असेल तर इथं आपल्याला पाहायला मिळते. कर्णाचा वर्ग बरोबर इतर ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. इथे आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. कोन B बरोबर 90 अंश आणि 90 अंशा म्हणजे काटकोनासमोरील बाजू AC हा कर्ण आहे, तो 5 सेंटीमीटर दिलेला आहे. AB ही उंची आहे, ती 4 सेंटीमीटर आहे. तर BC हा पाया आहे, तो 3 सेंटीमीटर आहे. तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हा पायथागोरसचा जो काही सिद्धांत आहे त्याचं सूत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर आपल्याला कर्ण काढायचा असेल तर स्क्वेअर रूटमध्ये ह्या ज्या किमती आहेत त्या जर आपण घातल्या, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग दोघांची जर बेरीज केली तर वर्गमुळामध्ये 25 येईल आणि त्याचं जे काही आपल्याला उत्तर आहे ते 5 सेंटीमीटर आलेलं पाहायला मिळतं. तर इथे जर 2 बाजू दिलेल्या असतील आणि कर्ण काढायचा असेल तर आपल्याला वर्गमुळामध्ये पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग या सूत्राचा वापर करून कर्ण काढता येतो. जर आपल्याला पाया दिलेला नाही आहे, कर्ण दिलेला आहे आणि उंची पण दिलेली आहे आणि जर पाया काढायचा असेल तर त्यासाठी काय सूत्र होतं पहा, वर्गमुळामध्ये कर्णाचा वर्ग वजा उंचीचा वर्ग या सूत्राचा वापर करून आपण काटकोन त्रिकोणाचा पाया काढू शकतो जर कर्ण आणि उंची दिलेली असेल तर. इथं सोडवून पण उदाहरण दिलेलं आहे, तुमच्या लक्षात येतं की पाया कसा 3 सेंटीमीटर निघालेला आहे. आणि त्यानंतर जर पाया दिलेला आहे आणि कर्ण पण दिलेला आहे आणि उंची जर आपल्याला काढायला सांगितली तर त्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करावा लागेल पहा, वर्गमुळामध्ये कर्णाचा वर्ग वजा पायाचा वर्ग केला तर आपल्याला उंची मिळू शकते. तर उंची 4 सेंटीमीटर कशा पद्धतीने येते ते इथं सोडवून देखील दाखवलेलं आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतावर आधारित बरीच उदाहरणं येतात आणि ती उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला या विविध सूत्रांचा वापर तिथे करावा लागतो. पहा, TET 2024मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभा केली असता जमिनीवर खांब व शिडी यांच्यामधील अंतर किती? आता हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण थोडीशी रफ डायग्रॅम काढून घेऊया. बघा, एका विद्युत खांबाची जमिनीपासून उंची 9 मीटर आहे आणि त्या खांबाला एक तिरकी शिडी लावलेली आहे. म्हणजे पहा, इथे जर आपण हा खांब, त्यानंतर तिरकी याला शिडी लावलेली आहे आणि आपल्याला जमिनीवर खांब आणि शिडी यांच्यामधील अंतर काढायचं आहे. तर अशा पद्धतीची कच्ची आकृती किंवा रफ डायग्राम आपली तयार होईल. म्हणजेच हा काय झालेला आहे,
काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. याला आपण नाव देऊया ए, बी आणि सी. काय सांगितलेलं आहे? विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची. आता इथं ए बी हा काय आहे? विद्युत खांब आहे असं आपण म्हणू. तर ही किती आहे? 9 मीटर आहे. त्यानंतर त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली आहे. म्हणजे एसी ही काय आहे? तिरकी लावलेली शिडी आहे आणि त्याची लांबी आहे 15 मीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? जमिनीवर खांब आणि शिडी यांच्यामधील अंतर. म्हणजे हा खांब आहे आणि ही तिरकी लावलेली शिडी आहे. तर जमिनीवरील अंतर काढायचं आहे. म्हणजे BC आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. तर इथं जी आपली रफ डायग्रॅम आहे ती काटकोन त्रिकोणाची आहे. थोडक्यात इथं AC हा कर्ण आहे, शिडी म्हणजेच AC इथं दिलेली आहे 15 मीटर. त्यानंतर एक बाजू AB पण दिलेली आहे 9 मीटर आणि आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे. म्हणजे इथं आपण जो काटकोन त्रिकोणाच्या बाबतीतील पायथागोरसचं प्रमेय आहे त्याचा इथं आपण वापर करणार आहोत. आणि या प्रमेयानुसार पहा, पायथागोरस प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AB वर्ग अधिक BC वर्ग. आता आपण काय करू? आपल्याला BC काढायचा आहे. म्हणजे AC वर्ग वजा AB वर्ग बरोबर BC वर्ग. ACची किंमत आपल्याला घालावी लागेल. AC आहे 15. 15चा वर्ग वजा ABचा वर्ग म्हणजे 9 बरोबर BC वर्ग. आता 15चा जो वर्ग आहे आपल्याला माहित आहे 225. 15चा वर्ग आहे वजा 9चा वर्ग 81 आहे बरोबर BC वर्ग. आता 225 मधून जर 81 आपण वजा केले तर जे आपलं उत्तर आहे वजाबाकी केली तर आपल्याला 144 उत्तर मिळेल बरोबर BCचा वर्ग. तर BC वर्ग बरोबर किती आलेला आहे? 144. आता आपण काय करणार आहोत? दोन्ही बाजूंची वर्गमूळ आपण घेऊयात. वर्गमूळ घेतल्यानंतर 144चं वर्गमूळ आहे 12 बरोबर BCचा वर्ग आहे म्हणजे त्याचं वर्गमूळ आहे BC. म्हणजेच BC बरोबर 12 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता पर्याय कुठे आहे पहा? BC बरोबर 12 आहे का? तर पर्याय जो तिसरा आहे तर 12 मीटर. तर BC बरोबर 12 मीटर हे या काय आहे? उदाहरणाचे उत्तर आहे. पर्याय 3 हा बरोबर आहे. आता आपण वर्तुळ, परिघ आणि क्षेत्रफळ याविषयी माहिती पाहू. तर आपल्याला माहित आहे की वर्तुळाचे जे महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे कोणते? वर्तुळ केंद्र, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची जीवा आणि वर्तुळाचं व्यास हा या आकृतीमध्ये इथे दाखवलेला आहे. आकृती पाहिल्यानंतर हे तुमच्या लक्षात येईल. वर्तुळावरील उदाहरणे सोडवताना आणखी काही बाबी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. ते म्हणजे वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती व्यासाच्या निमपट असते. तर वर्तुळाचा जो व्यास आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच त्रिज्या काढण्यासाठीचं जे काही व्यास जर दिलेला असेल आणि त्रिज्या आपल्याला काढायची असेल तर व्यासाला भागिले 2 करून आपल्याला त्रिज्या काढता येते. आणि जर आपल्याला व्यास काढायचा असेल आणि त्रिज्या दिलेली असेल तर त्रिज्या गुणिले 2 हे सूत्र वापरून आपल्याला व्यास काढता येतो. त्यानंतर परिघ काढण्यासाठीचं सूत्र आहे 22/7 गुणिले व्यास किंवा 2πr या सूत्राचा वापर करून आपण वर्तुळाचा परिघ काढू शकतो. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे ते πr वर्ग याचा वापर करून वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला काढता येते. तर यावर आधारित वर्तुळावरील एक उदाहरण इथं आपण पाहणार आहोत. तर उदाहरण पहा. एका वर्तुळाकृती सभागृहाच्या छताची त्रिज्या 14 मीटर आहे. तर त्या छताला रंग देण्यास 75 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल? याचे पर्याय इथं खाली दिलेले आहेत. तर सभागृहाचं छत जे आहे ते वर्तुळाकार आहे आणि त्याची त्रिज्या 14 मीटर आहे. तर सुरुवातीला आपल्याला त्या वर्तुळाकार छताचं आपल्याला काय काढावं लागेल? क्षेत्रफळ काढावं लागेल. क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr वर्ग. आता आपण या सूत्रामध्ये किमती घालू. पायची किंमत आपल्याला माहीत आहे 22/7 गुणिले त्रिज्या जी दिलेली आहे छताची ती 14 आहे, 14 मीटर आहे आणि आरचा वर्ग आहे म्हणून 14 गुणिले 14. पुढे आपण आकडेमोड केल्यानंतर 22/7 आहे. तर त्या 7नी पुढील 14ला भाग जातो. 7 एके 7 आणि 7 दुनी 14 म्हणून 22 राहिलं काय? 22 गुणिले 2 गुणिले 14 आणि हा जर गुणाकार केला तर 616 चौरस मीटर इतकं काय आहे त्या वर्तुळाकृती सभागृहाच्या छताचे क्षेत्रफळ आहे. आणि प्रति चौरस मीटर किती रुपये खर्च येणार आहे?
₹75 खर्च येणार आहे. म्हणून काय करू आपण, रंग देण्याचा एकूण खर्च काढण्यासाठी जे क्षेत्रफळ आलेलं आहे 616 गुणिले काय करूया 75 केल्यानंतर आपल्याला जे उत्तर आहे ते 46,200 खर्च येणार आहे. आणि हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक ब, हे या उदाहरणाचं अचूक उत्तर असलेलं आपल्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. यानंतर आपण चौकोन प्रकार आणि त्याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. आता चौकोन म्हणजे काय, तर 4 बाजू 4 कोन असलेली बंदिस्त आकृती आणि 4 ही कोणाच्या मापांची बेरीज जर 360 अंश असेल तर त्याला चौकोन असं म्हणतात. आता चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे चौरस. तर चौरसाचे गुणधर्म काय आहेत, आकृती तर दिलेली आहे. सर्व बाजू एकरूप असतात, सर्व कोन एकरूप असतात, प्रत्येक कोन काटकोन म्हणजे 90 अंशाचा असतो आणि कर्ण एकरूप असतात आणि ते एकमेकांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे जिथे कर्ण दुभागतात तिथे 90 अंशाचा कोन तयार होतो. आणि आपण जर एका बाजूची लांबी दिल्यास किंवा एका कर्णाची लांबी दिल्यास आपल्याला चौरस काढता येऊ शकतो. त्यानंतर आहे आयत. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, प्रत्येक कोन काटकोन असतो, कर्ण एकरूप असतात आणि कर्ण एकमेकाला इथं आकृतीमध्ये ओ बिंदूमध्ये दुभागलेले आहेत. आणि आपण आयत कधी काढू शकतो, बघा आयत काढण्याच्या ज्या कंडिशन आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की खाली काही विधानं दिलेली असतात आणि मग कोणत्या विधानाद्वारे आपण आयत काढू शकतो. तर लांबी आणि रुंदी दिली असता आयत काढता येतो. एक बाजू व एक कर्णाची लांबी दिली असल्यासुद्धा आपल्याला आयत काढता येतो. जर एक कर्ण व कर्णाच्या छेदनबिंदूशी होणारा एक कोन दिल्यास ही आपल्याला आयत काढता येऊ शकतो. त्यानंतर समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे गुणधर्म बघा, सर्व बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन काटकोन असतात, लगतचे कोन एकमेकांचे पूरक कोन असतात. आता पूरक कोन आपल्याला माहीत आहे, पूरक कोन कोटी कोन याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आणि कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात. समभुज चौकोन कधी काढू शकतो, बघा आपण 2 कर्णांच्या लांबी दिल्यास आपल्याला समभुज चौकोन काढता येतो. एका बाजूची लांबी व एक कोन दिल्यास समभुज चौकोन काढता येतो. एक बाजू एक कर्ण व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिल्यासही काढता येतो. आणि दोन्ही अर्धकर्णांच्या लांबी दिल्यास देखील आपल्याला समभुज चौकोन काढता येऊ शकतो किंवा त्याची रचना करता येते. त्यानंतर आहे समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म पहा, सम्मुख भुजा एकरूप असतात, म्हणजे समोरच्या भुजा एकरूप असतात. त्यानंतर सम्मुख भुजा समांतर असतात, सम्मुख कोन देखील एकरूप असतात आणि लगतचे कोन हे एकमेकांचे पूरक कोन असतात, म्हणजे त्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. कर्ण एकमेकांना दुभागतात, कर्ण ओ बिंदूमध्ये दुभागलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर समांतरभुज चौकोन कधी काढू शकतो पहा आपण, तर 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिल्यास आपल्याला समांतरभुज चौकोन काढता येतो. एक बाजू एक कर्ण व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिल्यास देखील आपल्याला समांतरभुज चौकोन काढता येतो. त्यानंतर समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाचे गुणधर्म पाहू, सम्मुख भुजापैकी एक जोडी समांतर. आता इथे समलंब चौकोनाची आकृती दिलेली आहे. सम्मुख म्हणजे समोरच्या भुजा किंवा बाजू त्यांची एक जोडी कशी आहे, समांतर असलेली आपल्याला पाहायला मिळते. ए बी आणि डी सी ही समांतर आहे. समांतर नसलेल्या बाजूवरील कोणाची बेरीज ही 180 अंश असते. समांतर नसलेल्या बाजू कोणत्या आहेत पहा, तर त्यांच्यावर म्हणजे समांतर नसलेल्या बाजूवरील कोणांची बेरीज ही 180 अंश असते. पुढचा आहे पतंग. पतंगाचे गुणधर्म आपण पाहूया. सम्मुख कोणाची एक जोडी कशी असते, एकरूप असते. सम्मुख कोन समोरासमोरचे कोन त्यापैकी एक जोडी एकरूप असलेली आपल्याला पाहायला मिळते. कर्ण एकमेकांना काटकोनामध्ये काय करतात, छेदतात. एकरूप बाजूंच्या सामायिक शिरोबिंदूंना जोडणारा कर्ण हा दुसऱ्या कर्णाला काटकोनामध्ये दुभागतो. पहा, एकरूप बाजूच्या सामायिक शिरोबिंदूंना जोडणारा कर्ण दिलेला आहे, तर तो कर्ण हा दुसऱ्या कर्णाला काटकोनामध्ये दुभागतो, म्हणजेच तिथे 90 अंशाचा कोन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने आपल्याला चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म सांगता येतील. आता यावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात ते पहा. आता हा थोडासा थेरॉटिकल भाग आहे, इथं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. त्यामुळं पटकन म्हणजे 1 मिनिटसुद्धा या प्रश्नांच्या उत्तराला देण्याची गरज नाही आहे. 1 मिनिटाच्या आतच फक्त 10 ते 12 सेकंदामध्ये आपण तो वाचला आणि समजून घेतला तर अर्ध्या मिनिटाच्या आत आपल्याला
अशा प्रश्नांची उत्तरं देता येऊ शकतात, कारण इथे कोणतीही आकडेमोड तुम्हाला करावी लागत नाही. पण बेसिक ज्ञान मात्र आपलं परफेक्ट असणं इथं गरजेचं आहे. आता पुढीलपैकी कोणती आकृती समांतरभुज चौकोन नाही असं म्हटलेलं आहे बघा. पुढीलपैकी कोणती आकृती ही समांतरभुज चौकोन नाही. यासाठी आपल्याला समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म माहीत असायला पाहिजेत. प्लस तुम्हाला मग समभुज चौकोन, आयत, चौरस, समलंब म्हणजे नेमकं काय हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. तर कोणती आकृती समांतरभुज चौकोन नाही, म्हणजे समभुज चौकोन आहे तो समांतरभुज चौकोन आहे, कारण आपण जर दोन्हींची गुणधर्म पाहिले तर ते आपल्या लक्षात येतं. आयतसुद्धा एक समांतरभुज चौकोन आहे, चौरससुद्धा समांतरभुज चौकोन आहे, मात्र समलंब चौकोन हा समांतरभुज चौकोन नाही. अगोदर आपण जे गुणधर्म पाहिलेले आहेत त्या गुणधर्मांचा इथं तुम्हाला वापर करावा लागेल आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाच्या कोनांची फक्त एकच जोडी एकरूप असते? पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या चौकोनाच्या कोनांची फक्त एकच जोडी एकरूप असते? यामध्ये आयत, चौरस, पतंग आणि समलंब चौकोन. एकच जोडी एकरूप म्हटले, आयत असेल, चौरस असेल, समलंब चौकोन असेल तर त्यामध्ये एकच जोडी एकरूप असते असं नाही, तर त्यापेक्षा जास्त जोडी त्याच्यामध्ये एकरूप असतात. पण शेवटचा जो आपण आत्ता गुणधर्म पाहिलेले आहेत पतंग, तर पतंगामध्ये मात्र एकच जोडी एकरूप असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणूनच म्हटलं की यासाठी हे असे प्रश्न जर सोडवायचे असतील, जरी कॅल्क्युलेशन नसलं तरी इथं आपलं बेसिक नॉलेज जे आहे ते परफेक्ट असायला पाहिजे. तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये किंवा अर्धा मिनिटसुद्धा या प्रश्नांना वेळ लागत नाही. खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय निवडा. आता TET नोव्हेंबर 2024मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय निवडा. बघा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता हे सगळं आता आपण पाहिलेलं आहे. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म जे पाहिलेले आहेत त्या गुणधर्मामध्ये हे आपण सगळं पाहिलेलं आहे. खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. अ, ब, क इथं पर्याय दिलेले आहेत. तर काय मग अ, ब, क सर्व पर्याय बरोबर, फक्त ब आणि क बरोबर, फक्त अ आणि क बरोबर आणि फक्त क बरोबर. पण आपण आत्ताच समांतरभुज चौकोनाचे जे सर्व गुणधर्म अभ्यासलेले आहेत त्याच्यामध्ये समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतात हे पाहिलेलं आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोनसुद्धा एकरूप असतात हेही पाहिलेलं आहे. आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हेही पाहिलं. म्हणजे तिन्ही विधानं इथं सत्य असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्याचा पर्याय कोणता बरोबर असेल? अ, ब, क जे सर्व विधाने सत्य आहेत. म्हणजे या उदाहरणाचं जे किंवा प्रश्नाचं जे उत्तर आहे बरोबर ते पर्याय क्रमांक 1 असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. परिमिती आणि क्षेत्रफळ. आता परिमिती आणि क्षेत्रफळ हे ज्या द्विमितीय आकार आहेत किंवा द्विमितीय आकृत्या आहेत त्या द्विमितीय आकृत्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ काढली जातात. तर इथे तुमच्यासमोर एक तक्ता दिलेला आहे. तर या तक्त्यामध्ये आकृतीचे नाव, त्यानंतर त्या आकृतीचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आणि त्या आकृतीचं परिमिती काढण्याचं सूत्र इथं दिलेलं आहे. तर आयत, चौरस, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन आणि समलंब चौकोन यांची क्षेत्रफळं कशी काढली जातात त्याची क्षेत्रफळाची सूत्र आणि त्यांच्या परिमितीची सूत्र इथं दिलेली आहेत. आता सूत्र मात्र आपल्याला पाठच करावी लागतील. ही सूत्र पाठ करून ठेवली आणि या सूत्रावर आधारित एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना ते सूत्र पटकन आठवणं तिथं गरजेचं आहे. म्हणून या सूत्रांचं पाठांतर करणं गरजेचं आहे. आणि हे प्राथमिक स्तरावर सगळं झालेलं आहे. त्यामुळे फक्त तुम्ही इथे थोडंसं त्याचं दृढीकरण केलं की सूत्र पाठ होऊन जातात. त्यानंतर त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या 3 बाजू जर माहीत असतील, आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याची ते 2 सूत्र दिलेली आहेत. एक म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर माहीत असतील तर हेरॉनचे सूत्र वापरून सुद्धा आपल्याला त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते काढता येऊ शकतं. त्यानंतर परिमिती 3 बाजूंच्या लांबींची बेरीज दिलेली आहे. त्याचबरोबर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र, त्याचीच परिमितीचं सूत्र देखील तुमच्यासमोर इथं तुम्हाला दिसतंय. काटकोन त्रिकोणाचं
त्यानंतर वर्तुळ, वर्तुळाचं मागेच आपण पाहिलेलं आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पाय r वर्ग या सूत्राचा वापर केला जातो. आणि परिघासाठी वर्तुळाची परिमिती असं आपण म्हणत नाही, तर वर्तुळाचा परिघ असं म्हणतो आपण. तर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2πr हेही आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. तर या सूत्राचा वापर किंवा या सर्व सूत्रांचा वापर करून दिलेल्या द्विमितीय ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांची क्षेत्रफळं आणि परिमिती आपल्याला काढता येऊ शकते. पहा उदाहरण काय आहे. एका वर्तुळाकार बागेच्या मध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे. तर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी किती? तर हा जो प्रश्न आहे तो TET 2017ला विचारलेला आहे. आता हा प्रश्न सोडवत असताना असे जे प्रश्न असतात ते सोडवताना आपण सुरुवातीला त्याची जी रफ डायग्रॅम आहे ती काढून घेणं गरजेचं आहे. आता एक वर्तुळाकार बाग आहे, आपण एक वर्तुळ इथं काढून घेऊया. वर्तुळ आहे. आता या वर्तुळावर काय आहे, आयताकृती मैदान आहे. आता वर्तुळ आणि त्याचे चारही जे शिरोबिंदू आहेत ते वर्तुळाकृती बागेच्या परिघावरती आहेत. म्हणून आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीनं एक काय करणार आहे, आपण आयत काढून घेणार आहे. आता A, B, C आणि D हा आयत झालेला. आता ह्या आयताची काय दिलेली आहे, आपल्याला लांबी दिलेली आहे. लांबी किती आहे, 56 मीटर आहे. आणि आपल्याला काय करायची आहे, रुंदी काढायची आहे, म्हणजे BD आणि AC पण काढायचं आहे. आता जर आपल्याला ह्याची रुंदी काढायची असेल तर आपण इथे, कारण लांबी दिलेली आहे आणि रुंदी काढा म्हटलेला आहे, तर आपण इथे जर एक कर्ण दाखवला बघा, C पासून B पर्यंत जर ह्या आयताचा कर्ण काढला तर हा जो कर्ण आहे इथं जर त्याचा मध्यबिंदू असेल तर हा कर्ण कशावरून गेलेला आहे, केंद्रबिंदूतून या वर्तुळाच्या गेलेला आहे. आणि आता मात्र काय झालेलं आहे, इथं ही लांबी दिलेली आहे, AC ही रुंदी आहे, ही काढायची आहे. आणि आपल्याला इथं या आयताचा जो कर्ण काढलेला आहे तर त्या कर्णामुळं इथं काय झालेलं आहे, त्रिकोण CAB हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आणि हा काय आहे, व्यास आहे. हा जो वर्तुळ आहे तो वर्तुळाचा CB हा व्यास आहे. आता व्यास जर आपण या क्षेत्रफळ दिलेला आहे, वर्तुळाकार बागेचं क्षेत्रफळावरून जर आपण या वर्तुळाचं जे काही CB हा व्यास आहे तो जर काढला तर मात्र आपल्याला हा जो काही काटकोन त्रिकोण आहे पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला CB किंवा BCचा वर्ग बरोबर AC वर्ग आणि AB वर्ग हे वापरून किंवा हे सूत्र वापरून आपल्याला ही जी रुंदी आहे आयताची ती काढता येऊ शकते. तर आपण पहा, सुरुवातीला बागेचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, क्षेत्रफळावरून जो व्यास आहे BC हा व्यास किती आहे ते काढू. बागेचे क्षेत्रफळ, बरोबर बागेचे क्षेत्रफळ म्हणजेच बाग कशी आहे, वर्तुळाकार आहे, म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. आता या वर्तुळाकार बागेचं क्षेत्रफळ त्याने दिलेलं आहे, किती आहे पहा इथं, 3850 चौरस मीटर, म्हणजेच 3850. पायची किंमत जी आहे ती 22/7 आणि r वर्ग म्हणजे त्रिज्या काही दिलेली नाही आहे, आपण ती तशीच घेतलेली आहे. आता आपण त्रिज्या काढणार आहोत. r वर्ग बरोबर 7 गुणिले 3850 भागिले 22. आपल्याला काय करायचं आहे, आता त्रिज्या सुरुवातीला काढून घ्यायची आहे. आपण भाग घालूया. 22 × 22 1/7 175 म्हणजेच 7 गुणिले 175. हा जर गुणाकार केला, r वर्ग 7 आणि 175चा गुणाकार केला तर तो 1225 येतो. आणि मग दोन्ही बाजूची जर आपण वर्गमूळ घेतली तर r बरोबर 1225 हा 35चा वर्ग आहे. तर r बरोबर किती आलेला आहे, 35 मिळालेला आहे. म्हणजे r म्हणजेच त्रिज्या, या वर्तुळाची जी त्रिज्या आहे, इथं जर आपण O हा पॉईंट दिला, O हा जर वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर OC
आपल्याला काय किती मिळालेली आहे 35 मिळालेली आहे. आणि मग आपला जो व्यास आहे BC तो व्यास आपल्याला काढायचा असेल तर व्यास बरोबर 2 गुणिले R म्हणजे 2 गुणिले R आलेला आहे 35 बरोबर 70. म्हणजे व्यास किती आलेला आहे 70 आलेला आहे. म्हणजेच किती व्यास म्हणजेच काय आहे BC 70 आले. आता पायथागोरसचं प्रमेय आपण वापरणार आहोत. म्हणजे इथं आयताची लांबी AB 56 मीटर आहे. जो इथं आपला काटकोन त्रिकोण जो तयार झालेला आहे त्याचा कर्ण BC आपल्याला मिळालेला आहे आणि AC काढायचं आहे. म्हणून आपण आता पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला माहित आहे कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. आता काय करूया आपण इथं BC हा काय आहे वर्ग कर्ण आहे. म्हणजेच BC इथं दिलेला आहे. आपण अगोदर लिहून घेऊ BC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AC वर्ग. आता BC दिलेला आहे इथं BC म्हणजे इथं 70 आलेला आहे 70चा वर्ग बरोबर आपल्याला जी AB आहे ती पण आहे 56चा वर्ग अधिक AC वर्ग आहे. त्यानंतर 70चा वर्ग 4900 आहे. त्यानंतर 56चा वर्ग 3136 आहे गुणिले अधिक AC वर्ग. आपल्याला AC वर्ग काढायचा आहे 4900. त्यानंतर ही जी राशी आहे ती आपण या बाजूला घेऊयात वजा 3136 बरोबर AC वर्ग. यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 1764 मिळेल बरोबर AC वर्ग. आता दोन्ही बाजूंचे ज्या दोन्ही बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंचे आपण काय घेणार आहोत वर्गमूळ घेणार आहोत. आता 1764 हा 42चा वर्ग आहे म्हणून 42 गुणिले बरोबर AC वर्ग AC आपण वर्गमूळ घेतलेली आहेत म्हणजे AC बरोबर 42. म्हणजे जी बाजू आहे आपली म्हणजेच रुंदी आपण म्हणूया आयताची रुंदी जी आहे ती रुंदी आपल्याला किती मिळालेली आहे रुंदी बरोबर 42 मीटर. आता इथं 42 मीटर दिलेला आहे का आहे. इथं पर्याय क्रमांक 1 42 मीटर. तर पर्याय क्रमांक 1 काय आहे या मैदानाची रुंदी जो आयताकृती मैदान इथं दाखवलेलं आहे त्याची रुंदी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशी बरीचशीच उदाहरणं TETसाठी बऱ्याच वेळेला विचारलेली आहे. आता पुढचं उदाहरण आहे पहा. एका आयताकृती बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 30 मीटर व 25 मीटर आहे. त्या बागेभोवती आतून 3.5 रुंदीचा रस्ता आहे. तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती. आता काय दिलेलं आहे पहा आणखी एकदा. एका आयताकृती बागेची लांबी आणि रुंदी. आता याच्यावरून आपण एक रफ डायग्राम इथं काढून घेऊया. एक आयताकृती बागेची लांबी म्हणजे आयत आपण इथं काढून घेऊ. ABCD आपण म्हणूया. ABCD हा आयत आहे आणि याची लांबी किती आहे आणि रुंदी लांबी 30 आहे आणि रुंदी 25 आहे. म्हणजे लांबी 30 मीटर रुंदी 25 मीटर. आता त्या बागेभोवती आतून 3.5 रुंदीचा रस्ता आहे. आतून आहे म्हणजे आता इथून आपल्याला काय दाखवावं लागेल आतमध्ये रस्ता आहे. तर याची रुंदी किती आहे पहा. याची जी रुंदी आहे ती 3.5 मीटर आहे. तर चहूबाजूनी तशीच असणार आहे त्याची रुंदी. तर अशा पद्धतीनं जर आपण इथं हा रस्ता असणार आहे आपला हा जो आहे तो रस्ता आहे आणि त्या रस्त्याची रुंदी किती आहे 3.5 मीटर. म्हणजे इथेही 3.5 असेल इथेही 3.5 असेल इथेही 3.5 आणि इथे देखील 3.5. तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ म्हणजे हा रस्ता सोडून द्यायचा आहे आणि हे मध्ये जो भाग आहे या भागाचं आपल्याला काय करायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. सुरुवातीला रस्ता सोडून बागेची लांबी काढावी लागेल. आता या आयताकृती बागेची लांबी इथं दिलेली आहे 30 मीटर. पण आपल्याला हा रस्ता सोडून ही लांबी ही किती आहे ती अगोदर काढावी लागेल. पाहू आपण रस्ता सोडून बागेची लांबी. रस्ता सोडून बागेची लांबी
लांबी बरोबर. पहा आता जी लांबी आहे 30 आहे, 30मधून काय वजा करावं लागेल, 30 वजा. आता 30 वजा काय करायचं आहे, 2 गुणिले 3.5 म्हणजेच आपल्याला एवढी लांबी इथं काढायची आहे. म्हणजे इकडचा हा भाग सोडून द्यायचा आहे आणि हा भाग पण सोडून द्यायचा. आणि ही रुंदी किती दिलेली आहे, सगळीकडे 3.5 आहे. म्हणजे 30 वजा 2 गुणिले 3.5 येते का लक्षात. पहा आपल्याला जी आयताकृती बागेची लांबी 30 मीटर आहे, म्हणजे ही पूर्ण AB 30 आहे, पण आपल्याला इथून इथपर्यंतचीच लांबी काढायची आहे. त्यासाठी हा भाग सोडून द्यायचा आहे आणि हा भाग पण सोडून द्यायचा आहे. आणि याची रुंदी किती आहे, इथं पण 3.5 आहे, इथं पण 3.5 आहे. म्हणून 2 गुणिले 3.5 हे एकूण लांबीमधून आपण काय करणार आहे, वजा करणार आहे. म्हणजेच 30 वजा 3.5 गुणिले 2 7 आणि 30 वजा 7 बरोबर किती आलेलं आहे, 23 मीटर. म्हणजे रस्ता सोडून बागेची लांबी 23 मीटर. म्हणजे हे जे अंतर आहे इथून इथपर्यंत हे आपल्याला किती मिळालेलं आहे, 23 मीटर मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रस्ता सोडून बागेची रुंदी काढायची आहे. बागेची रुंदी आता ती तशी सेम काढावी लागेल आपल्याला रुंदी बरोबर. काय करावं लागेल, दिलेली जी रुंदी आहे आयताकृती बागेची ती आहे 25 वजा परत तेच ही रुंदी काढत असताना हा भाग वजा करायचा आणि हा पण भाग वजा करायचा आहे. म्हणजे 2 गुणिले 3.5 म्हणजेच 25 वजा 2 गुणिले 3.5 7 आणि 25मधून 7 गेल्यानंतर किती उरतं, 18 मीटर. म्हणजे आपल्याला काय केलंय, रस्ता सोडून बागेची लांबी पण मिळालेली आहे आणि रस्ता सोडून बागेची रुंदी सुद्धा मिळालेली आहे. लांबी 23 मीटर आहे तर रुंदी किती आहे, 18 मीटर आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ. आता फक्त आपण बागेचे क्षेत्रफळ किंवा रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ कसं निघेल ते पहा. रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ, बागेचे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ आहे, कारण रस्ता सोडून जे बाग राहिलेली आहे तो आकार जर पाहिला तर आयताकार आहे. तर आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आणि इथं लांबी आणि रुंदी दोन्ही काढलेलं आहे. इथं 23 लांबी आहे 23 मीटर गुणिले रुंदी इथं दिलेली आहे 18 मीटर आणि दोघांचा जर गुणाकार केला तर आपला 414 चौरस मीटर. कारण आपण जे क्षेत्रफळ आहे ते चौरस मीटरमध्ये घेतो. 414 चौरस मीटर असं येतं. तर इथं दिलेल्या पर्यायामध्ये कुठे आहे पहा, तर 414 चौरस मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. घनफळ व पृष्ठफळ. आता इथे तुमच्या समोर एक तक्ता दिसतोय, त्यामध्ये आकृती, तिचं नाव आणि त्याची जे काही आकार आहे तो इथं ड्रॉ केलेला आहे, काढलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये त्या आकृतीच्या घनफळाचं सूत्र दिलेलं आहे. तर तिसऱ्या कॉलममध्ये त्या आकृतीचं जे पृष्ठफळ आहे ते दिलेलं आहे. तर सर आपल्याला माहीत आहे की घनफळ आणि पृष्ठफळ आपण जे त्रिमितीय आकार आहेत, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण द्विमितीय आकार कोणते आणि त्रिमितीय आकार कोणते हे बघितलेलं आहे. तर जे त्रिमितीय आकार आहेत त्या आकारांचं घनफळ आणि पृष्ठफळ काढलं जातं, की ज्या आकारांना लांबी, रुंदी आणि उंची किंवा जाडी असते त्यांना आपण त्रिमितीय आकार असे म्हणतो. आणि त्या त्रिमितीय आकारांचे घनफळ आणि पृष्ठफळ आपण काढतो. तर इथे घन, इष्टिकाचित्ती, दंडगोल, तिलाच वृत्तचित्ती असंही म्हणतात, शंकू, गोल या त्रिमितीय आकारांचे घनफळ कसे काढायचे त्याची सूत्र दुसऱ्या कॉलममध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांची पृष्ठफळ देखील कशी काढली जातात त्याची सूत्र सुद्धा या तिसऱ्या कॉलममध्ये दिलेली आहेत. जसं द्विमितीय आकारांचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढली जाते त्याची सूत्र आपल्याला पाठ करावी लागतात, तशीच त्रिमितीय आकारांचे घनफळ आणि पृष्ठफळ काढण्यासाठीची सूत्र जी तुमच्यासमोर दिलेली आहेत ती तुम्हाला प्रथमतः पाठ करावी लागतील. म्हणजे त्यावर आधारित उदाहरणे आपल्याला सोडवता येतील. पुढील प्रश्न पहा. 5 मीटर बाजू असलेले 2 घन त्यांच्या पृष्ठांच्या बाजूवर जोडून तयार झालेल्या नवीन खोक्याचे पृष्ठफळ किती? म्हणजे 5 मीटर बाजू असलेले 2 घन आहेत आणि ते घन पृष्ठांच्या बाजूवर एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे जे नवीन खोकं तयार झालेलं आहे त्याचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे. तर याच्यासाठी आपण एक रफ डायग्रॅम बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर इथं डायग्रॅम काढलेली आहे. हे 5
मीटर बाजू असलेला हा एक घन आहे आणि हा एक घन आहे. हे दोन घन पृष्ठांच्या बाजूने एकमेकांना जोडले गेलेले आहेत आणि या तयार होणारे या खोक्याचं आपल्याला काय काढायचं आहे, पृष्ठफळ काढायचं आहे. तर इथे पहा, एकूण पृष्ठफळ काढण्यासाठीचं जो काही फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, ते म्हणजे काय आहे. आपल्याला माहीत आहे की घनाचं पृष्ठफळ काढण्याचं जे सूत्र आहे ते म्हणजे बाजूचा वर्ग गुणिले 6, बाजूचा वर्ग गुणिले 6 असं आहे. पण आता इथे पहा, ह्या टोटल जे काही इथं खोकं तयार झालेलं आहे याचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे. आता एकूण घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग गुणिले 6, कारण घनाला 6 पृष्ठ असतात आपल्याला माहिती आहे. आता इथं सुद्धा या घनाची 6 पृष्ठ आणि या घनाची 6 पृष्ठ, एकूण 12 पृष्ठ झाली. मात्र हे घन काय झालेले आहेत, पृष्ठाच्या बाजूने एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे यांच्या जोडणीमध्ये याचा एक पृष्ठ आणि याचं एक पृष्ठ इथं जोडणीमध्ये गेलेले आहे. म्हणजे याची 5 पृष्ठ आणि याची 5 पृष्ठ, म्हणजे एकूण जी काही 12 पृष्ठ दोघांची होती, दोन घनांची होती, त्यातून जोडणीमध्ये 2 पृष्ठ गेल्यामुळं 10 पृष्ठ राहिलेले आहेत. म्हणजेच बाजूचा वर्ग गुणिले 10, जी 10 एका घनाचा असेल तर आपण गुणिले 6 म्हणतो, कारण घनाला 6 पृष्ठ असतात. मात्र इथं या तयार होणाऱ्या किंवा झालेल्या खोक्याचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं असल्यामुळं त्याची जी पृष्ठ किती दोघांची मिळून जी पृष्ठ आहेत ती आपल्याला किती मिळालेली आहेत, 10 मिळालेली आहेत. आणि याची जी बाजू आहे ती 5 आहे. बाजूचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग गुणिले 10 आणि 5 5 25 आणि गुणिले 10 आणि 25 गुणिले 10 याचं जे उत्तर आहे ते 250. तर 25 गुणिले 10 बरोबर 250 चौरस मीटर, कारण पृष्ठफळ हे चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटरमध्ये काढलं जातं. इथं घनाची जी एक बाजू आहे ती 5 मीटर दिलेली आहे. मग मीटर दिलेली असल्यामुळे इथं पृष्ठफळ देखील आपण 250 चौरस मीटरमध्ये काढलेलं आहे. म्हणजेच याचा उदाहरणाचा जो अचूक पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1, 250 चौरस मीटर. पहा, उदाहरण काय आहे. एका शंकूचे घनफळ 1232 घ सेमी असून त्याच्या पायाची त्रिज्या 7 सेमी आहे. तर त्याची तिरकस उंची किती? तिरकस उंची इथं विचारलेली आहे. तर यासाठी आपण थोडीशी रफ डायग्राम इथं काढूया. शंकू आहे, शंकू आपण इथे काढू. त्याचं काय म्हटलेलं आहे, त्याच्या पायाची त्रिज्या म्हणजे हा भाग किती आत दिलेला आहे, त्रिज्या म्हणजे R 7 आहे. त्यानंतर त्याची तिरकस उंची किती आहे, उंची आपल्याला काढायची आहे. शंकूचा आपण H म्हणजे उंची इथं दाखवू आणि ही जी आहे ही तिरकस उंची काढायची, ही H आहे आणि ही जी आहे तिरकस उंची ती काढायची आहे. आणि इथं आपण ही त्रिज्या आणि ह्याची शंकूची उंची दाखवल्यानंतर इथं काय झालेलं आहे, काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. तर आता आपण काढायचं काय आहे, तिरकस उंची, इथे तिरकस उंची L दाने दाखवतात आणि इथं R इथं दिलेला आहे. तिरकस उंची L आणि याची जी त्रिज्या आहे, पायाची त्रिज्या दिलेली आहे ती दिलेली आहे 7, म्हणजे R बरोबर 7 आणि हा इथं काय झालेला आहे, काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला आपल्याला काय करावे लागेल, ही H काढावी लागेल आणि मग 7 हे जे काही R दिलेलं आहे 7 सेमी दिलेलं आहे आणि मग आपल्याला जी तिरकस उंची आहे या शंकूची ती काढता येईल. H काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, शंकूचं जे घनफळ आहे ते घनफळ इथं दिलेलं आहे. घनफळावरून आपल्याला H म्हणजे शंकूची उंची काढता येईल. आता शंकूचे घनफळ, शंकूचे घनफळ बरोबर शंकूच्या घनफळाचं जे सूत्र आहे 1/3 पाय R वर्ग H, 1/3 पाय R वर्ग H हे शंकूच्या घनफळाचे सूत्र आहे. मात्र इथं शंकूचे घनफळ दिलेलं आहे 1232 घ सेमी, हे शंकूचे काय आहे, घनफळ आहे. त्यानंतर 1/3 पायची किंमत आपण इथं भरूया 22/7 गुणिले R दिलेला आहे, R आहे 7 Rचा वर्ग आहे म्हणून 7 आणि गुणिले H आपल्याला काढायचा आहे 1232 बरोबर 1/3 गुणिले, आता 7 × 1 = 7, या 7ला 7 गेलेला आहे
22 गुणिले 7 गुणिले h 1232 बरोबर 1/3 गुणिले 22 गुणिले 7 जर यांचा आपण गुणाकार केला तर तो 154 येतो गुणिले h. आता आपल्याला h काढायचा आहे म्हणून h बरोबर 1232 गुणिले 3 हे आणि 154 छेद 154. हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर आपल्याला जे उत्तर आहे h बरोबर किती निघतं 24 सेमी. आता h जो आहे इथं म्हणजे शंकूची जी उंची आहे ती उंची आपण किती आलेली आहे 24 सेंटीमीटर इथं आलेली आहे. आपल्याला काय काढायचं आहे त्याची तिरकस उंची काढायची आहे एल. म्हणजे इथं जो हा त्रिकोण तयार झालेला आहे तो काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये जो समोरची बाजू असते तो कर्ण आहे आणि ते आपल्याला काढायचा आहे. आणि ही जी उंची आहे ती पण दिलेली आहे आणि आर म्हणजे त्रिज्या म्हणजे काटकोन त्रिकोणाचा पाया तो पण 7 दिलेला आहे. म्हणजे इथं आपण पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते वापरून पण काढू शकतो. शिवाय जर तिरकस उंची काढायची असेल शंकूची तर त्याचा सुद्धा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. तिरकस उंची शंकूची जी तिरकस उंची आहे तिरकस उंची बरोबर L वर्ग. पायथागोरस प्रमेयासारखंच आहे कारण तेच आहे इथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. त्यामुळं कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंचा वर्गांची बेरीज. तसंच आहे तिरकस उंची बरोबर बघा Lचा वर्ग बरोबर एक बाजू म्हणजे hचा वर्ग अधिक दुसरी बाजू म्हणजे rचा वर्ग बरोबर h दिलेला आहे. h किती आहे 24चा वर्ग अधिक r किती आहे 7चा वर्ग. 24चा जो वर्ग आहे तो 576 अधिक 7चा वर्ग 49. या दोघांची जर आपण बेरीज केली तर 625 म्हणजे Lचा वर्ग बरोबर आपल्याला उत्तर किती मिळालेलं आहे 625. आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊयात. दोन्ही बाजूंची वर्गमुळे म्हणजे आपल्याला Lची किंमत निघेल L बरोबर 625 हे काय आहे 25चा वर्ग आहे. म्हणजे L किती निघालेला आहे 25. म्हणजे जी काय तिरकस उंची आहे ती किती आहे 25 सेमी. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे उदाहरणामध्ये तर त्याची तिरकस उंची किती तर तिरकस उंची किती निघालेली आहे 25 सेमी या 25 सेमी. आता 25 सेमी हा पर्याय आहे का पहा याच्यामध्ये तर आहे. चौथा जो पर्याय आहे तो म्हणजे 25 सेमी म्हणजे हा चौथा पर्याय याचा अचूक उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशाच पद्धतीनं पायथागोरसची जी त्रिकुटं आहेत त्यांचा वापर करून अशा पद्धतीची उदाहरणं देखील आपण सोडवू शकतो. अशा प्रकारे आज आपण TET परीक्षेसाठी भूमितीतील विचारले जाणारे संबोध व त्या संबोधावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या TET परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.